कृष्ण हरि
राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरे जय जय राम गावे गीत शुद्ध करो नियाचित, करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, गावे गीत शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित। भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित। भावे गावे गीत शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित। तुझा भावा हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, अनेकाचिकानी गुण दोष मनानानी, गुण दोष मनानानी, गुण दोष मनानानी, अनेकाचिकानी गुण दोष मनानानी, गुण मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, ठेंगणा करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या वेचिते वचन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, समाधान। तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव। कामने फार थोडा तरी परोपकार, 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 थोडा तरी परोपकार। तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, हे देव तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव। विठोबार
विठ्ठल झाला टाळी वाजवा सगळे मायबाप भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे काणी गुण दोष मनानाणी मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा वेची ते वचन जेने राही समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका मने फार तुका मने फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा
प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम दुसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबुज तेजस्प्रदिक प्रदेशां विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारे लिम्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागुरुन्तं मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सीताराम चरित अति मधुर सरस अरुआती मन भाव राम सिया राम सिया राम राम सिया राम हो पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाए राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जोड़ो किया कर चरण देवी तो माता परीक्षा भी विनंती माझी कुंडल परीक्षा भी विनंती माझी कुंडल भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांचा 6 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय देव प्राप्तीचा उपाय सांगतायत विठाला
सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा, म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपल्या या श्री क्षेत्र डोकेवाडी आपल्या या नगरीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प समस्त गावकरी मंडळी असतील, गावातील सर्व तरुण मित्रमंडळ असतील, महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील, त्याच पद्धतीने आपल्या गावातले एक वारकरी महाराज आमचे आदरणीय लक्ष्मण महाराज, मला वाटतं गेल्या 2 वर्षापूर्वी देखील या ठिकाणी कीर्तन सेवेचं सद्भाग्य मला प्राप्त होतं, पण काहीतरी माझ्या अडचणीमुळे तुम्हा सर्व श्रोतृ मायबाबाच्या दर्शनाचा योग आला नाही, ज्यांच्यामुळे येणार होता नाही का. तुम्हा सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे झालं, अगोदर ज्यांनी सगळं म्हणजे आदरणीय महाराजांना ज्यांनी नाव सांगितलं ते आमचे आदरणीय माझे जिवलग मित्र आणि आमच्या गावातील एक आदर्श रत्न आणि आपल्या महाराष्ट्राचा एक वैभव असणारे आमचे आदरणीय युवराज महाराज चांदर, याचा टाळी वाजवा. आणि त्याच पद्धतीने आमचे आदरणीय प्रदीप महाराज बोराडे, या 2 रत्नामुळं तुम्हा सर्व श्रोतृ मायबापाच्या दर्शनाचा योग आहे. कारण काय आहे माहिती का, कोणावरही प्रेम करण्यापेक्षा विशेष व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. मला वाटतं या डोकेवाडीचं काहीतरी एक नाही का, काहीतरी एक मनातला फार मोठा विचार असावा नक्कीच नाही का. सामान्यावर प्रेम करेल पण विशेषवर पण प्रेम केलं पाहिजे. नुसतं आपण प्रेम करून चालणार नाही, त्यांनी आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणून आज येण्याचं सद्भाग्य आमच्या आदरणीय युवराज महाराज. तुम्ही म्हणाल का कसं काय बोलता महाराज, कारण की त्यावेळेस त्यांनी नाव सांगितलं नाही का, माझं येणं झालं नाही. देवाच्या मनात काय असलं विशेष मला माहीत नाही, पण आज त्यांनी मला घेऊन आले इथपर्यंत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज. त्यांचा कार्यक्रम, त्यांचा बार्शीला कीर्तन आहे त्यांचं उद्या. त्यांना माझ्यासोबत फक्त यायचं होतं, पण इथपर्यंत येऊस तर भगवंताने एवढी गाठ बांधली पॅक, म्हणले असते ना अरे तुला कीर्तनाला जावं लागेल आज नाही का. आमचे आदरणीय युवराज महाराज या ठिकाणी आले, आणि त्याच पद्धतीने आपले सर्व गावातील वैष्णव टाळकरी, आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे हनुमंत महाराज, एकदम सर्वांसाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. गायन क्षेत्रामध्ये अति उच्च नाव असणारं आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णुपंत लोंढे गुरुजी यांचे शिष्य आहेत बरं काय. आमचे युवराज महाराज असतील, आमचे प्रदीप महाराज बोराडे असतील, आमचे आदरणीय आदित्य महाराज, हे देखील अतिशय सुंदर गायक आहेत. परंतु ते सुंदर गायक नाहीत, ते सुंदर मृदंग वादक आहेत महाराज. एकदा टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा बरं का. आणि एकदा सर्व भजनी मंडळासाठी टाळी वाजवा, एकदा चांगली टाळी वाजवा. गावातले जरी असतील, परिसरातले जरी असतील, तर ऐका, आम्ही आज उभा कोणामुळे तर यांच्यामुळे, तो लक्षात ठेवा. हे मान्य केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री अर्जुन महाराज शिंगाडे बाबांची मला वाटतं उपस्थिती आहे, पूजनीय बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आमचे श्री हरिभक्तपरायण तानाजी बाबा, बाबाच्या समोर आज कीर्तन सेवेचं सद्भाग्य आहे. विठाला विठाला विठाला. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि एकदा आमची सिस्टीमवाले सगळे टाळी वाजवा, एकदा जोरदार टाळी वाजवा. साई साऊंड सिस्टम मोरगाव, अतिशय सुंदर. आता काय असतंय लक्ष्मण बाबा, अगोदर जो कार्यक्रम होता तुमचा याच्यामध्ये नव्हता, ही चांगली गोष्ट आहे. आणि थोडीशी म्हणतो मी, पण इथं ऑपरेटर जर चांगला असेल तर तुम्हाला क्लिअर आवाज येतो. मला वाटतं आमच्या दादाकडे बघितलं पाहिजे, नक्की टाळी वाजवायचा जोरदार. इथं सिस्टम लावणं ही सोपी गोष्ट नाही. विठाला विठाला विठाला. आणि हे कीर्तन ज्यांचे जे शूटिंग करतायत ते आमच्या आदरणीय वैभव कुलकर्णी, वैभव दादा कुलकर्णी, पुण्यवाणी पुण्यवाणी बघा किती सुंदर, पुण्यवाणी वाणी. वा वा वा, काय युट्यूबचं नाव, चॅनलचं नाव किती सुंदर आहे बघा, पुण्यवाणी नाही का. ते या ठिकाणी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवायला. तुम्हाला महाराज आल्यापासूनच तो चालू केलं टाळी वाजवायला, टाळी वाजवायला. कौतुक कोणी केलं पाहिजे, आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये भगवंताचा दरबार आहे, आणि या भगवंताच्या दरबारामध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य आहे. विठाला विठाला विठाला. बघा अभंग 6 चरणाचा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, पण अतिशय सुंदर चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतोय. जगद्गुरु तुकोबराय 6 चरणाचा अभंग आहे. महाराज या अभंगातून सांगतात की बाबा रे, जर तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक केलं पाहिजे. तुमचं नेमकं म्हणणं काय, गपची बसताय ना, शांत. विठाला विठाला विठाला. देव प्राप्तीचा
देवाचा उपाय सांगितला महाराजांनी. महाराज म्हणतात एक करा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करायचं, देवाचं गीत गायचं. अतिशय सोपा उपाय सांगितला. ऐका, कालचा पहिला दिवस आहे, आजचा दुसरा दिवस आहे. तुम्हाला महाराज कालही नामाचं सांगितलं महत्त्व, पण आज देव प्राप्त कसा करायचा मी याचा विचार सांगतोय. ऐका, महाराज म्हणतात तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय सांगितला महाराजांनी. पण ऐका ना, महाराजांना माहीत होतं हे देवाचं चिंतन करणार नाही. मग महाराज पुन्हा म्हणून सांगितलं. महाराज म्हणतात अनेकाचे कानी गुण दोष मनानानी. एक लक्षात ठेवायचं, कोणाचं गुणाचंही वर्णन करायचं नाही आणि दोषाचंही वर्णन करायचं नाही. जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराजांनी सांगितलं बाबा हे जमलच असं सांगता येत नाही. महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं आहे, हे वही सोपं आहे. पण महाराजांना असं वाटलं हे पण हे ऐकणार नाहीत, म्हणून महाराजांनी पुन्हा सांगितलं बाबा वेची ते वचन जेणे राहे समाधान. का तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. महाराजांना माहीत होतं हे चांगलं बोलणार नाही, मग देव प्राप्त होणार नाही. मग महाराजांनी पुन्हा सांगितलं तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जास्त झाला नाही तरी चालेल, पण थोडा तरी परोपकार केला पाहिजे. हा अभंगाचा सरळ अर्थ. विठाला विठाला. अभंग 6 चरणाचा याचा अर्थ असा आहे बघा. फार विचार सुंदर सांगितले महाराजांनी. ऐका, सुंदर आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. ऐका, या देहाची इति कर्तव्यता का जर कशामध्ये असेल तर महाराज म्हणतात विठ्ठलची एक देखली या पांडुरंग परमात्मा पाहण्यामध्ये या जीवाची इति कर्तव्यता आहे, दुसरं नाही. बरं लक्षात ठेवा, देव पाहिलं पाहिजे, देवाच्या दर्शनामध्ये या जीवाची इति कर्तव्यता आहे. मला वाटतंय आपण या ठिकाणी जो विचार करतोय इथं जर तुम्ही सगळे बसला आहात बघा, आपण देव प्राप्ती व्हावी या अपेक्षेने मला तरी असं वाटतंय. आता तुम्ही सोडून सगळ्या देव प्राप्ती व्हावी अशी काही मोजक्या माणसाची अपेक्षा असते, पण बाकीच्यांची जी अपेक्षा आहे ती काही कोणाकोणाची विशेष आहे. महाराज लक्षात ठेवा, धन प्राप्ती व्हावी ही प्रत्येकाची अपेक्षा आहे, पण देव प्राप्ती व्हावी ही काही विशेषाची अपेक्षा आहे. विठाला विठाला विठाला. देव प्राप्ती म्हणजे काय? ऐका, देव म्हणजे सुख आहे बघा, नाही का. भगवान परमात्मा प्राप्त करून घेणं म्हणजे काय? सुख प्राप्त करून घेणं. भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजे भगवान परमात्मा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. मला वाटतं लहानापासून तर थोरापर्यंत प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. असं कोणाला अपेक्षा आहे की महाराज मला दुःख पाहिजे सांगा? कोणीच नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. आता माझ्यासमोर लहान लहान मुलं बसलेली आहेत. बरेचसे लहान लहान मुलं बसलेत. तुझं नाव काय? यश. वा, किती सुंदर नाव आहे बघा. त्याच्या नावासाठी टाळी वाजवायला जोरदार. वा वा. यश, तुला आता मी प्रश्न विचारणार आहे. आता मला तू म्हणशील महाराज बसलो ना गपची बसू दे मला, पण ऐक. यश, तुला पैसा पाहिजे का सुख पाहिजे? क्या बा, नाही नाही ए ऐक 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 ते काय म्हणतो, ऐक पहिलं. काय काय पाहिजे? वा, पुन्हा एकदा टाळी वाज त्यासाठी. आता काय म्हणतो माहिती का? ही डोकेवाडी आहे. इथं किती महाराज, मोठा महाराज जरी आणला तरी सोपं नाही. हे गावाचं नाव काय? डोकेवाडी. कारण इथं सगळे डोक्यानेच काम करतात. हा, ऐका, तो काय म्हणतो? यश म्हणतो महाराज मला पैसा नाही पाहिजे, मला सुख पाहिजे. आता कसं आहे, यश तर बरोबर आहे. यशला वाटलं असं कीर्तन संपलं, याला पैसा मागून काय फायदा आहे? हा, ऐका ऐका बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, फक्त यशला सुख पाहिजे का सगळ्याला पाहिजे सांगा? मला ऐकायला कमी येत आहे. हां, तुम्ही हळू बोला, मला सगळ्यांची अपेक्षा आहे. हां, सुख मला वाटतंय लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. मायबाप, आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, पण आपण सुख जिथं नाही तिथं सुख शोधतो आणि जिथं आहे तिथं मात्र सुख शोधत नाहीत. भजन करा. विठाला विठाला. थोडा बेस कमी करा ना, थोडा आवाज कडक करा ना, थोडा रिटर्न मला क्लिअर द्या. विठाला 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 विठाला. ऐका, लक्षात ठेवा, सुखाची प्रत्येकाला अपेक्षा आहे. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना अपेक्षा सुखाची. मायबाप लक्षात ठेवा, असेल संपत्ती तुमच्याकडे, बंगला असू द्या, गाडी असू द्या, मोठं किती काही काही असू द्या, लक्षात ठेवा, जर सुख नसेल तर त्या बंगल्याला किंमत नाही. जर सुख नसेल तर त्या गाडीला किंमत नाही. तुम्ही झोपले नाही ना माता भगिनी? ऐकताय ना तुम्ही सगळ्या? हां, ऐका बरं, लक्षात ठेवा. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. बंगला गाडी म्हणजे सुख आहे असं नाही. ऐका,
सगळं असू द्या, एवढी संपत्ती असू द्या, पैसा जरी भरपूर असेल, जर सुखच नसेल तर त्या पैशाला किंमत राहत नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला जवळचं गाव कोणतं आहे सांगा लवकर. कोणतं? इट. इट बरोबर ना? इट मोठं गाव आहे ना. कल्पना करा आपल्या डोकेवाडीतले एका सद्गृहस्थाकडं त्या इटला जवळजवळ मेन पॉइंटला 50x100चा प्लॉट आहे. बस का वाढवायचा? बस ना. मला तर वाटतं मेन पॉइंटला एवढी जागा नसेल, पण आपण थोडी कल्पना करू. हां, काय अडचण आहे आपल्याला कल्पनेला? विठाला 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 विठाला. एक जणाकडे जवळजवळ 50x100चा प्लॉट आहे. ऐका. आणि 100x50चा प्लॉट आहे किंवा 50x100चा प्लॉट आहे. आणि त्यांनी काय केलं माहिती का? जवळजवळ 4 तळाचं बांधकाम आहे. बस ना. बस. हां, ऐका. जवळजवळ त्याला 2 लाख रुपये पगार आहे. बरं काय? 2 लाख रुपये पगार आहे. बायकोने रात्री फोन केला, मालक काय ग उद्या काय माहिती का? अगं हळू बोल ना जरा. मला नाही तसं बोलतायत म्हणे, नाही का? मला नाही तसं बोलतायत. ऐका. अगं काय म्हणतेस तू? अगं ऐक ती काय म्हणते. ऐका. मालक उद्या आपला लग्नाचा वाढदिवस आहे. मग उद्या दुपारी 12 वाजता आपल्याला जायचं. कुठं रे? लग्नाचा वाढदिवस म्हणल्यावर कुठं? ए ए तसं सांगू नका, तसं म्हणू नका, तसं म्हणू नका. काही आपल्याला इथं जे पाहिजे ना तिथं पाहिजे. बरं तसं काय नाही. फिरायला नको, हॉटेलला नको. हां, लक्षात ठेवा बरं काय? हॉटेलला नाही जायचं. हां. तिने सांगितलं, मालक आपल्या गावामध्ये सप्ताह सुरू आहे. बरं बरं ठीक आहे. इथे दुपारी कथा काय आहे का? रामायण आहे. मालक उद्या दुपारी आपल्याला गावाकडे जायचं आहे. का गं कशामुळं? आपली लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे ना. मग आपण लग्नाच्यासाठी आपण काय करू? गावाकडे जाऊ. सुंदर कथा ऐकू आपण. वा वा वा. कोणती कथा आहे? रामकथा आहे. रामकथा सामान्य नाही महाराज. रामकथा शशी किरण समाना संत चकोर करही जय ही पाना. रामकथा शशी किरण समाना. इतकी सुंदर रामकथा आहे महाराज. आणि रामकथा आपल्याला ऐकलं जायचंय. उद्या दुपारी किती वाजता? 12 वाजता. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नको. सकाळी 10 वाजता फोन केला. अहो निघाले का नाही? अगं निघतो मी बरोबर. तुझं आवरून ठेव. तू काही जास्त लांब जायचं नाही, आवरून ठेव. तिनं बरोबर 10:30 वाजता फोन केला. अगं निघतोय मी, काही काळजी करू नको. 11 वाजता फोन केला. निघाले का नाही? अगं होतं 10 मिनिटात निघतोय बघ मी. त्या बाईने तोपर्यंत सुंदर असा शृंगार केला. अंगावरती साडी नवी परिधान केली, अंगावरती अलंकार परिधान केले. जवळजवळ 11:15 तिला वाजले हे सगळं आटोपण्यासाठी. 11:15 वाजले. का हो निघाले का नाही? तिकून जरा बारीक आवाज आला. अगं ऐक ना. ते म्हणते काय? फार महत्वाची मीटिंग निघल्यामुळे माझं येणं होत. काय आनंद वाटला असेल, काय आनंद वाटला असेल त्या बाईला. हां, तिला राग आला. मी नेहमी सांगते, मी एखादी गोष्ट जर महत्वाची कधी सांगितली तर हे कधी माझं ऐकत नाहीत. तिने नवी साडी काढली, जुनी साडी परिधान केली, अंगावरती अलंकार होते, अलंकार काढले आणि सर 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 3ऱ्या तळावर गेली. तिने उडी नाही मारली. ह्या सगळ्या माझ्याकडे बघा. तिने उडी नाही मारली. एका रूममध्ये गेली, रडायला लागली. रडता रडता फार मोठ्या मोठ्याने रडायली. रडता रडता खाली काहीतरी आरडाओरडा सरावी म्हणून तिने सहज डोकून बघितलं तर पती आणि पत्नी रोडचं काम चालू आहे. आणि बायकोने आवाज दिला, मालक 11:15 वाजलेत. मग चला आता आपण जेवण करून घेऊ, पोरांना इकडे बोलवा. पोराला जवळ बोलून घेतलं. बघा लक्षात ठेवा, पती पत्नी. बायकोने भाकरी काढल्या, किती दिवसाच्या होत्या माहीत नाही. एक एक तुकडा मुलाच्या हातामध्ये दिला, एक तुकडा मालकाच्या हातात दिला, एक तुकडा स्वतःकडे घेतला आणि चटणी टाकली आणि सगळे जेवत होते. पाहत कोण होतं? हा 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 ते झोपू नका, लक्षात ठेवतो मी. हे सगळं ही बाई त्या खिडकीमधून हे सगळं पाहते. गप्पा मारत मारत जेवण करतायत आणि हे सगळं ती बाई पाहते. पाहता पाहता म्हणते, देवा हे असं सुख माझ्या पदरात कधी पडेल. लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसा असू द्या, तुमच्याकडे संपत्ती असू द्या, घर असू दे, बंगला असू द्या, काही असू द्या, लक्षात ठेवा ही सगळी जरी संपत्ती असेल, जर सुख नसेल तर त्याला किंमत नाही. महाराज म्हणतात, मग जर सुखाची अपेक्षा असेल तर महाराज म्हणतात, तेने विन जीवा सुख नोये.
सुख नो हे तेने बिन जीवा सुख नो हे तेने बिना सुख तेने बिना जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नो हे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा हो तेने बिना जीवा महाराज म्हणतात त्याच्याशिवाय त्या भगवान परमात्म्याशिवाय तुम्हा आम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. लक्षात ठेवा तो देव आपण प्राप्त केला पाहिजे. महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. लक्षात ठेवा सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. देवाची अपेक्षा आपण केली पाहिजे. लक्षात ठेवा जर देवाची अपेक्षा करत नसेल म्हणजे सुखाची अपेक्षा जर होत नसेल आपल्याला तर सगळं सांगतो बघा सुखाची अपेक्षा आपल्याला होणार नाही. बघा आपण सुख कुठेही पाहू नका नाही का. संसारात सुख नाही हुशार होय कोणाचे माय बाप कोणाचे कोण. लक्षात ठेवा संसारामध्ये सुख नाही. मग तुम्ही मला महाराज मग संसारात सुख नाही तर मग सुख प्रपंच करायचा नाही का. नाही केला पाहिजे प्रपंच. कारण संत महात्मे बघा ना आपले प्रपंची आसोनी परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग प्रपंची आसोनी परमार्थ साधावा. प्रपंच असू द्या प्रपंच करता करता परमार्थ साधला पाहिजे हे संतांनी नियम घालून दिलाय आपल्याला. विठाला विठाला बघा काल परवा दिवशी एका महात्म्याची पुण्यतिथी झाली. कोणाची झाली पुण्यतिथी. आता परवा दिवशी 2 दिवस काका गोरोबा काका गोरोबा काकाची. ऐका किती गोड आहे. गोरोबा काकांची का आपण पुण्यतिथी साजरी केली किती गोडी. ऐका ना भजनी कीर्तनी गोरोबा रंगले भजनी कीर्तनी गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाचे पायी एक रूप झाले विठोबाचे पायी. नवलाची गोष्ट ऐक सकै बाई नवलाची गोष्ट ऐक सकै बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट. ऐका ऐका भजनी कीर्तनी गोरोबा रंगले एक रूप झाले विठोबाचे पायी. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट. ऐका विशेष आहे ही नवलाचीच गोष्ट आहे. ऐका भजनी कीर्तनी गोरोबा रंगले. पण ऐका ना पायाखाली मूल आलं हो. स्वतःचं मूल आलं स्वतःचं लेकरू आलं. भजनामध्ये एवढे दंग होते त्या चिखलामध्ये आणि त्या मुलामध्ये काहीच फरक राहिला नाही का. ते मूल त्या चिखलामध्ये एवढ्या तुडल्या गेलं. चिखला मला वाटतं एक रूप झालं त्या चिखलामध्ये. मला वाटतं खरं सांगा इथं जर वाटूळ आली काय 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 इथं जर वाटूळ आली किंवा जर पाऊस आला तर खरं सांगा तुम्ही इथं बसताल का. नाही आता मी त्याच्यामुळे मला वाटूळ म्हणलं.
पण तुमचं लक्ष गेलं पत्राकडं. बरं कोणी थांबत होतं कीर्तनाला? हां मग जर बरं आता ऐका, कोणी थांबत असाल कोणी नाही थांबत असाल, मला वाटतं वातावरण दिसलं की म्हणजे कीर्तन कोणाचं नाही, वातावरण तर लय बेकार दिसतंय म्हणजे आपण लांबच बसू, म्हणजे लांब बसू, जर वाटलं बरं बसू नाही तर निघून जाऊ. लक्षात ठेवा, जर असं जर तुम्ही आम्ही राहत असाल तर खरंच सांगा भगवान परमात्मा आपलं काम काय कसं करेल सांगा ना. भजनी कीर्तनी गोरोबा रंगले, रंगलं पाहिजे. लक्षात ठेवा, कुठं रंगलं पाहिजे? इथं रंगलं पाहिजे. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात रंगला या रंगे, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, तुका विठ्ठल सर्वांगे गोडला, गोडला गे, गोडला गे गाता गे विठ्ठल हा चित्ती, विठ्ठल हा चित्ती, विठ्ठल हा चित्ती, विठ्ठल हा चित्ती. हा रंगलं पाहिजे बघा, कुठं रंगलं पाहिजे? इथं रंगलं पाहिजे. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, गोड लागे, गोड लागे गाता गीते विठ्ठल हा चित्ते, विठ्ठल हा चित्ते. इथं रंगलं तसं आपलं कल्याणी, नाही तर नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण रंगतो कुठं माहिती का? रंगतो कुठं माहिती का? काय झालं, एका ठिकाणी मला चहा घ्यायला बोललो, म्हणजे महाराज चहा घ्यायला चला. चहा घ्यायला गेलो, तो म्हातारा म्हणतो महाराज हा बघितला का बंगला? म्हणलं वा एक नंबर बंगला आहे. म्हणे महाराज या पठ्ठ्याने बंगला बांधलाय. म्हणलं वा चांगली गोष्ट आहे. काय सांगावं महाराज तुम्हाला, हा बंगला बांधण्यासाठी मी काय काय नाही केलं. कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? हां हां ते म्हातारा म्हणतो महाराज मी काय काय नाही केलं. ती भैरवी असते युवराज महाराज हाडाची, मला पाठ नाही एवढं प्रमाण सांगा लवकर. ते म्हातारा म्हणते महाराज मी या बंगला बांधण्यासाठी मी काय काय नाही केलं. हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा. कसं पाठ आहे सगळं यांच्या. एक नंबर पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. मुलगा बसला होता, मुलगा म्हणतो बस ना, केलं का सुरू? महाराजांना चहा पाणी विचारलं का? बघा ते म्हातारा म्हणते महाराज इथंच खटकतं हो, इथंच खटकतं. म्हणलं काय झालं? म्हणे मी खरं बोललो की माझ्या लेकराला कळत नाही, म्हणजे सहन होत नाही म्हणे. म्हणलं जाऊ द्या बाबा, म्हणलं काय असतंय, जाऊ द्या. आता आणखी आहे का? म्हणे महाराज खोटं बोलत नाही महाराज, मी आहे म्हणून बरं आहे. जर मी नसतो तर याला कोणी शिळे तुकडे खायला दिले नसते. बस 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 बस, शिळे तुकडे खायला दिले नाही म्हटल्यानंतर त्या मुलाला वाईट वाटलं. म्हणे महाराज देखत माझा आपण. तर म्हणे महाराज आमचं म्हातारा म्हणतो ते बरोबर आहे म्हणे. महाराज ऐका पण महाराज, म्हातारा मरू द्या, 14 वेळा गुलाबजाम करून खाईन म्हणे महाराज मी. ज्याच्यासाठी एवढी संपत्ती कमवतोय आपण, ज्याच्यासाठी एवढी संपत्ती कमवतो, तो तरी आपल्याशी एकनिष्ठ आहे का सांगा ना. इथं रंगून जमणार नाही, प्रपंचामध्ये रंगून जमणार नाही, प्रपंचाच्या संपत्तीमध्ये रंगून जमणार नाही. लक्षात ठेवा. आणि या सत्तेचा, या संपत्तीचा अभिमान धरून जमणार नाही. कबीर महाराजांचं एक पद आहे बघा, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मीठी बड़ाई, देखत नैनों में मीठी बड़ाई, देखत नैनों में मीठी बड़ाई, देखत नैनों हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की बोली, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मीठी बड़ाई, बोला बोला बोला, देखत नैनों में मीठी बड़ाई, देखत नैनों में
इस पर धन की कौन बडाई. लक्षात ठेवा, श्रीमंत आहे मी, पैसा आहे मी, पैसा घरी ठेवा. जर इथं यायचं असेल तर आपल्या तिजोरीला बंद केलं पाहिजे, बरोबर ना. कोणत्या तिजोरीला? अहंकार रूपी तिजोरीला घरी ठेवलं पाहिजे. श्रीमंत आहे मी पणा घरी ठेवला पाहिजे. आणि जर इथं यायचं असेल तर इथं शुद्ध अंतःकरणाने आलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात शुद्ध अंतःकरण इथं आलं रे आलं की देवाचं चिंतन करावं असं वाटतं, बरं का. मन मोकळं असलं पाहिजे. बघा जगद्गुरु वाल्मिक जीवनी रामप्रभूला 14 ठिकाणं सांगितले राहण्यासाठी. रामायणातला प्रसंग आहे. पोरी विक्षेप करतात. उद्यापासून यांना समोर बसू नका. हां, उद्यापासून बसू नका. आता बोलायचं नाही. जर तुम्ही बोलला तर मी गाडीमध्ये घेऊन जाईन तुम्हाला. बघा मग तुमचा आकार. ऐका, वाल्मिकजींनी 14 ठिकाण सांगितले रामप्रभूला राहण्याचे. ऐका. सुनहु राम प्रिय सुनहु निकेता. 14 ठिकाण सांगितले. ऐका. जिनके हृदय दंभ नहीं माया, उनके हृदय बसवो रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम. हो जिनके हृदय दंभ नहीं माया, उनके हृदय बसवो रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. भजन कोणला बरोबर वाटतं माहिती का? जिनके हृदय दंभ नाही माया. कीर्तन कोणला ऐकू वाटतं? लक्षात ठेवा, ज्याच्या हृदयामध्ये दंभ नाही, काम क्रोध मद मत्सर अहंकार ज्याच्या हृदयामध्ये नाही त्याला कीर्तन ऐकावं असं वाटतं. ज्यांच्या हृदयात हे षड्विकार नाही मला वाटतं त्यांना कथा ऐकावीशी वाटते. महाराज म्हणतात हे ज्यांच्या हृदयामध्ये नाही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी वास्तव्य करतात. विडाला विडाला विडाला. म्हणजे वास्तव्य जर प्रभू करत असतील तर प्रभूला आतमध्ये बसण्यासाठी नाही का, आपल्या अंतःकरणात देवाला बसवण्यासाठी काय केलं पाहिजे? ऐका बरं, लक्षात ठेवा. काय केलं पाहिजे? त्याला जे आवडतं ते केलं पाहिजे. त्याला काय आवडतं? किती गोड विचार आहे का. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्र दिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं महाराज? त्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. ऐका, प्रपंच चांगला व्हावा असं जर वाटत असेल तर मालकाला जसं आवडतं तसं राहिलं पाहिजे. बरं लक्षात. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो ती स्वानंद शिकवण सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. संस्थेमध्ये आमचे गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी महाराज. लक्षात ठेवा, आळंदीला गेल्यानंतर चांगली संगत मिळणं फार महत्त्वाचं असतं. बरं का, लक्षात ठेवा. चांगली संगत मिळणं फार 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 महत्त्वाचं असतं. बघा, परमार्थ जर आपण करत असो तर परमार्थामध्ये देखील चांगल्याची संगत मिळाली पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना चांगल्याची संगत मिळाली महाराज ते चांगलेच झाले हे मान्यच करावं लागेल. लक्षात ठेवा. हां, आळंदीला भरपूर जातात, बरोबर ना. आळंदीला भरपूर जातात, ते महाराज होतात का? नाही ना. आता आपल्या गुरुजीकडं गुरुवर्य विष्णुपंत लोंढे गुरुजीकडे एवढे विद्यार्थी येतात ते सगळे महाराजच होतात का? सांगा बरं. हां, काही 2 महिने राहतात, काही 1 महिने राहतात. आमचा भाषा टाकला होता मी गुरुजींकडं. आता युवराज महाराज त्या टायमाला होते. म्हणे मामा, म्हणे युवराज मामा आहे ना, मी राहतो म्हणे. म्हणलं नक्की? म्हणे हो नक्की राहतो. म्हणे तुमची चक्कर होत जाईल ना? म्हणलं हा येत जातो. आता युवराज महाराज म्हणले काय अडचणच नाही. म्हणलं तू थांब तिथं. जास्तीत जास्त तो 1 ते 2 महिने राहिला असेल.
2 महिने झाले असं. तो लगेच निघून आला. आज युवराज महाराज घरी आले, लगेच त्याचा फोन आला, मामा कधी आले? म्हणे अरे मी आत्ताच आलो. हे म्हणला येतो का म्हणे आता तिकडं? म्हणे आता नाही येत म्हणे, आता नाही येत. तो महाराजाचा जरी भाषा असला महाराजाचा, लक्षात ठेवा, पण त्याला संगत कोणाची करावी हे कळलंच नाही ना, बरोबर ना? संगत कोणाची करावी हे कळालीच नाही. मला वाटतं तो जर आला असता, तो जर शिकला असता तर किती आनंदाची गोष्ट सांगा ना. लक्षात ठेवा, मला वाटतं जीवनात मार्गदर्शक चांगले पाहिजेत. हां, त्याच्यासाठी मार्गदर्शक चांगले असण्यासाठी आपलं भाग्य चांगलं असलं पाहिजे. लक्षात ठेवा. हां, आपल्याला समोरचे मार्गदर्शक योग्य आहेत हे कळालं पाहिजे. लक्षात ठेवा. मी म्हणतोय गुरुजींचे असे विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थी आहेत महाराज. कसे? असे विद्यार्थी आहेत महाराज की ज्यांनी महाराष्ट्रभर नाव कमवलं महाराज. महाराष्ट्रभर नाही का, नवे महाराष्ट्राच्या बाहेर जर मृदंगवादक असतील तर आदरणीय विष्णुपंत लोंढे गुरुजीचे विद्यार्थी आहेत महाराज. कसं वाजवलं पाहिजे. काही नुसतं वाजवतात महाराज, बरोबर ना? काही नुसतं वाजवतात, पण कसं वाजवलं पाहिजे हे गुरुजींच्या विद्यार्थ्याकडे नक्की बघितलं पाहिजे महाराज. नक्की बघितलं पाहिजे. कारण कीर्तनामध्ये विक्षेप नको आहे नाही का, कीर्तनामध्ये साथ पाहिजे. म्हणून मी सांगतो तुम्हाला योग्य मार्गदर्शक चांगले पाहिजेत. लक्षात ठेवा. काय झालं, आम्हाला गुरुवर्य उल्हास बाबांनी आम्हाला नेहमी सांगितलं पाहिजे, तुम्ही आळंदीमध्ये राहता याचा अर्थ तुम्ही मालक नाहीत. मग जर तुम्ही आळंदीमध्ये राहत असाल तर ऐका, ज्ञानोबरांना जसं आवडतं तसं राहिलं पाहिजे, बरोबर ना? ज्ञानोबरांना जसं आवडतं तसं राहिलं पाहिजे. जर ज्ञानोबरांना आवडेल तसं जर राहिलं ना तर ज्ञानोबरा कृपा करत असतात. लक्षात ठेवा. आणि बस आम्ही हे शब्द ऐकावे, गुरुवर्यांचे हे शब्द ऐकावे. त्यांनी सांगितलं त्या चाकोरीमध्ये आम्ही बसलो नाही का, त्यांनी सांगितलं तसं आम्ही वागलो, त्यांनी सांगितलं आम्ही तसं ऐकलं, परिणाम आज आम्ही या ठिकाणी उभा आहेत. हे नक्की आमच्या गुरुवर्यांचे आशीर्वाद आहेत. लक्षात ठेवा. त्यांना जे आवडतं तसं आपण केलं पाहिजे. गुरुवर्यांना काय आवडतं? प्रॅक्टिस करायला आवडतं ना. जो करेगा रियाज वही करेगा, बरोबर ना? राज वही कर सकता है जो रियाज करेगा. लय शिकण्यासाठी लय लागते हो, बरोबर ना? लय शिकण्यासाठी लय लागतं. लक्षात ठेवा. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. बघा, आपण शिकलं पाहिजे. मार्गदर्शक जीवनामध्ये चांगले पाहिजेत. बघा, मी हे सांगतोय तुम्हाला, काय पाहिजे जीवनामध्ये? मार्गदर्शक चांगले पाहिजेत. जर मार्गदर्शक चांगले नसले मग काही खरं नाही. लक्षात ठेवा. मग मालकाला जसं आवडतं तसं आपण राहिलं पाहिजे. मी तुम्हाला हे सांगतोय नाही का, जर प्रपंच चांगला व्हावा असं वाटत असेल तर दोघांचे एकमेकाचं मन जुळलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं तुमचं सांगणं, पण ऐका ना महाराज, आमची ही अपेक्षा आहे देव प्राप्त करण्याची. आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात फक्त एक करा, देवाचं चिंतन करा. पण कसं? अभंगाच्या भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. काय केलं पाहिजे? देवाचं चिंतन करायचंय. पण कसं करायचं? शुद्ध करून या चित्त. कारण का? महाराज म्हणतात तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय सांगितला महाराजांनी. काय केलं पाहिजे? चित्त शुद्ध करून देवाचं गीत गायचं. ऐका, एक दिवसाचा प्रसंग आहे. मीराबाई आपल्या कन्हैया समोर उभ्या आहेत. कन्हैया समोर सुंदरपैकी भजन करतायत. किती गोड भजन आहे का. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने पाया मन में. राधा नित श्रृंगार करे और मीरा हो गई जोगन. एक दासी एक पगली, दोनों हरि प्रेम की प्यासी. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक राधा एक मीरा, दोनों ने शाम पूछा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. मीरा
मीराबाई समोर भजन करतायत कन्हैयाच्या समोर. मीराबाई सुंदर आहे बघा, पायामध्ये पैंजण बांधले, चाळ बांधल्यात. चाळ आपण घुंगरं म्हणतो का, घुंगरं पायामध्ये बांधले. एका हातामध्ये चिपळे आहेत लक्षात ठेवा, एका हातामध्ये एक तारी आहे आणि देवाचं भजन करतायत. ऐका महाराज म्हणतात एवढं भजन करतायत, इतकं भजन करतायत. ऐका कोणाची मुलगी आहे? मीराबाई एका राजाची मुलगी आहे. ऐका रानाने विष भेजा मानो अमृत पिया. ऐका ना किती गोड आहे. मैं तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली 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 हरि गुण गाने लगे, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. ऐका लोक म्हणत होते, लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलना. मला वाटतं लोकांनी नाव ठेवावं. ऐका बरं काय, भजनाला नवीन एखादा मुलगा जरी भजनाला गेला किंवा एखाद्याला असं वाटलं बस आता बस झाला आता भजनाला गेलं पाहिजे असं वाटलं एखाद्याला की लोक काय म्हणतात नाही का, करून करून भागला देव देवा. असे आमचेकडले म्हणतात, तुमच्याकडलं नाही म्हणत आम्ही तुम्हाला. असं आमचेकडले म्हणतात बघा, लक्षात ठेवा. म्हणजे एखादा परमार्थ करायला लागला रे लागला की लोक त्याला पहिलं फळ मिळतं बघा. परमार्थामध्ये एखाद्या माणसाने माळ घातली की त्याला पहिलं काही फळ मिळतं. कोणतं? लोक नाव ठेवतात महाराज. अरे मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. जर परमार्थ करायचा असेल आपण म्हणतो नाही महाराज लय काही बी खाल्लेलं आहे. अरे खाल्लंय ना आता बस झालं. आता काय करायचंय हे आपल्या हातात आहे ना. जर आपण तसा विचार केला असता तर वाल्या कोळीला आता पण लोक वाल्या कोळीच म्हणले असते ना, बरोबर ना. म्हणलेच ना वाल्या कोळी. मला वाटतं त्यांच्या एवढं तर आपण पाप केले का सांगा बरं. तुम्ही झोपले नाही ना? ए पटकन निघून जायचं, तुला जायचं असेल तर जायचं नाही मग बस. वाल्या कोळ्याला असं म्हणू शकत नाही आपण. आता वाल्मिक ऋषी म्हणतो. का म्हणतो बरं? ऐका ना, महाराज म्हणतात हुई है वही जो राम रचि राखा, को करत बडा वैसा का. ऐका उलटा नाम जपा जग जाना, वाल्मीकि भये ब्रह्म समाना. मरा 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 म्हटले. साधूची भेट झाली महाराजने जीवनामध्ये, साधूची भेट झाली. परिणाम महाराज म्हणतात केले रामायण रामाधी, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. ऐका रामप्रभूला वाल्मिकीजींनी जसं लिहिलं तसं वागावं लागलं. मला वाटतं ही नामस्मरणाची ताकद आहे. विठाला विठाला विठाला. मीराबाई भजन करतात कन्हैया समोर आणि तितक्यात तानसेनजी आली. तानसेनजी मी दृष्टांत सांगतोय तुम्हाला. मीराबाई समोर भजन करतात कन्हैयाच्या. तानसेनजी आले. मैयाने डोळे उघडले. वा वा तानसेनजी आप कब आयो. अगा ऐका तानसेनजी म्हणतात मैया आप जब गाती थी ना भगवान कन्हैया के सामने, आप जब गाती थी ना मैं तब आया. तानसेनजी म्हणतात मैया आप गाते बहुत सुंदर हो लेकिन राग से गाइए ना. बघा रागात वेगळं रागात वेगळा. जरा प्रेमाने गात जाणार, रागात गात जाणार. तेव्हा काय सांगितलं ऐका मीराबाईने. मीराबाई म्हणतात तन्नाजी म्हणतात. तन्नाजी सुनिये. तानसेनजी कोण आहेत माहिती का? ज्याने दुपारी उन्हाळ्यामध्ये जर दुपारी मेघ मल्हार राग गायला की पाऊस पडतात ते तानसेनजी. आम्ही जर स्वर लावले तर आहे ते ढग निघून चालले. लक्षात ठेवा. तुम्ही झोपले नाही ना? ऐकताय ना? कोण तानसेनजी? ज्यांनी संध्याकाळी दीप राग गायला की दिवे लागतात, आम्ही स्वर काढला की लाईट जाते. लक्षात ठेवा लाईट जाते. पिहरवा प्रेम हे दीपक, पिहरवा प्रेम हे दीपक. दीप राग गायला की दिवे लागायचे. हे तानसेनजी. मीराबाई म्हणतात तन्नाजी राग से गाना चाहिए,
हे आपकी मतलब आहे, नाही का? हे तुमचं असं म्हणणं आहे, पण ऐका मी तन्नाजी तानसेनजी ऐका. गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका. माझ्या गिरिधर लालाला रागाची गरज नाही, मग माझ्या गिरिधर लालाला भावाची जरूरत आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं म्हणता येईल तसं म्हणलं पाहिजे. महाराज म्हणतात तो प्राप्त व्हावा ही अपेक्षा असेल तर देवाचं भजन केलं पाहिजे. महाराज म्हणतात मनवोनी शरण जावे, ऐका, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा. आमचे गुरुवर्य उमेश महाराज दशरथ, टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा. गुरुवर्य उमेश महाराज दशरथे बाबा ताली म्हणत होतात. ऐका, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा, मनवोनी हो करा, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा. बोला, मनवोनी लावो करा, हरी मनवोनी लावो काळ सारा चिंतने, काळ सारा चिंतने, मनवोनी लावो करा, मनवोनी लावो करा. महाराज म्हणतात मनवोनी लावो करा, काळ सारा चिंतने. ऐका, काळ सारा चिंतने. आता आणखी एक प्रमाणे, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. आता मस्त कीर्तन आहे का बरं. आता तुमची जी अपेक्षा आहे नाही का, असं काही तसं काही झालं पाहिजे नाही का, बरोबर ना? विठाला विठाला विठाला, ऐका, चिंतन केलं पाहिजे. मनवोनी लावो करा, काळ सारा चिंतने म्हणजे भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त. कारण का तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय सांगितला महाराजांनी. देवाचं चिंतन करणं सोपा उपाय सांगितला महाराज. संत महात्म्याने देवाचं चिंतन केलं म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं माहिती का? भगवान परमात्म्याने काहीच त्यांचा विचार केला नाही. ऐका, परमार्थ करत असाल तर परमार्थामध्ये क्रिया महत्वाची आहे, परमार्थ करत असाल तर परमार्थामध्ये हेतू महत्वाचा आहे. ऐका किती विचार गोडे. उंचनेच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी लक्षी प्रल्हादाशी. ऐका, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले बिनी, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळा सवे ढोरे उडी बास. ऐका, संतांची क्रिया चांगली आहे, क्रिया चांगली, नुसतं क्रिया चांगली नाही मग त्यांचा हेतूही चांगला आहे. म्हणून भगवान परमात्मा त्यांचं काम करू लागतो, बरं नाही का? भगवान परमात्मा त्यांचं काम करू लागतो. तुमची आमची क्रियाही चांगली नाही, तुमचा आमचा हेतूही चांगला नसल्यामुळे देव तुमच्या आमच्याकडे पाहत नाही. मी उदाहरण सांगतो बघा. ऐका, पावसाळ्याचे दिवस आहेत बघा, इकडे लक्ष द्या. आता सगळे पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याची दुपारची वेळ आहे. एका शेटजीची गाडी चिखलामध्ये फसली. मी क्रिया आणि हेतू सांगतो हा. शेटजीची गाडी फसली. शेटजीने इकडे तिकडे पाहिलं तर काही दिसत नाही. जरा 4-5 मुलं एका झाडाखाली बसले होते. मुलांना आवाज दिला, ए मुलांना इकडे या. 4-5 मुलं जवळ आले. का हो शेटजी? अरे म्हणे एवढी गाडी फसली, एवढी गाडी करता का? 4-5 मुलांनी गाडी ढकलली. 5 पोरं होते, प्रत्येकाला 100-100 रुपये दिले. किती झाले? 500 रुपये झाले. मुलांना जाता जाता विचारलं, अरे मुलांना तुम्ही काय काम करत असता? त्या मुलांनी सांगितलं, शेठजी आम्ही हेच काम करतो. कोणतं काम करतो? गाडी फसली की गाडी ढकलण्याचं काम करतो. कोण म्हणलं ते? ते पोरं म्हणले. आता शेठजीने गपचूप जायला पाहिजे होतं. शेठजी म्हणतात, बाबा आता पावसाळ्यात ठीक आहे, उन्हाळ्यात काय करता? काय उन्हाळ्यात तुम्ही काय करता? तेच ते पोरं म्हणतात, शेठजी इथलं पाणी आटलं की 200 रुपयाचं टँकर आणायचं, या चिखलात टाकायचं,
मग चिखलात टाकल्या पुन्हा गाड्या फसतात आणि पुन्हा गाड्या ढकलतो. मला वाटतंय ऐका, मला वाटतंय गाडी ढकलणं क्रिया चांगली आहे बघा. चिखलात गाडी फसली, गाड्या ढकलणं चांगली क्रिया आहे मला वाटतंय नाही का. पण पुन्हा गाडी फसण्यासाठी पुन्हा चिखल करणं हा हेतू बरा नव्ह. बरोबर ना. हा हेतू चांगला नाही ना. मग अशी क्रिया तुमची आमची चांगली नाही, तुमचा आमचा हेतू चांगला नाही. मग हेतू चांगला नसल्यामुळे, क्रिया चांगला नसल्यामुळे देव आपल्याकडे पाहत पण नाही महाराज, तुमच्या आमच्याकडे बघत पण नाही. क्रिया चांगली नाही ना, हेतू चांगला नाही ना. चिंतन सांगायला गेलं तर ऐकायला बरं वाटत नाही. बरोबर ना. थोडंसं काही सांगायला गेलं बरं वाटत नाही. महाराजांनी थोडंफार असं काही तसं काही केलं पाहिजे असं वाटतं का नाही सांगा, नाही का. असं काही म्हणजे थोडंफार नाही का, मनही फ्रेश झालं पाहिजे. बरोबर आहे. चिंतन ऐकलं पाहिजे, कीर्तनही ऐकलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात कुठं जायची गरज नाही, बसल्या बसल्या बघा. कुठे नका जाऊ करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. महाराज म्हणतात कुठं जायची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय करायचं, भजन करायचं. कसं भजन करायचं आहे का, सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचा. म्हणा सगळ्या रामा. तुम्ही नाही, तुम्ही अजिबात म्हणायचं. पुरुष मंडळी म्हणू नका, फक्त महिला मंडळ. रामा रामा. टाळी नका वाजू, अजिबात टाळी नाही वाजायचं. रामा रामा. क्या बात. रामा 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 रामा. थोडीशी जागा करा, व्यवस्थित जागा, फक्त थोडीशी. रामा रामा रामा. रामा रामा रामा. टाळी वाजवायला तुम्ही एकच, मला वाटतंय फक्त एक मिनिटं पण भजन केलं नाही. सगळं विसरलो का नाही एका सेकंदामध्ये, नाही का. एका मिनिटामध्ये आपण सगळं विसरलो, भजन केलं. किती गोड वाटलं सांगा. हा, एका 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 मिनिटामध्ये. हो महाराज थांबा थांबा म्हणतेच ना, थांबा ना. हे म्हणतात यांना म्हणायला लावा ना. कसं करायचं म्हणता का सांगा लवकर. म्हणतात ना, तुम्ही म्हणायचं नाही, तुम्ही म्हणायचं नाही. एक तर सगळ्या. हां. रामा. फक्त पुरुष मंडळी. रामा रामा. तुम्ही पण म्हणा बरं, नाही तर तुम्हाला एकट्याला म्हणायला लावेल मी. सगळे बाहेरचे पण. हां. रामा 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 रामा. रामा रामा रामा. हा हा हा. टाळी वाजवायसाठी जोरदार टाळी वाजवा. आता युवराज महाराज तुम्हाला एक मृदुंगाचा बोल गुरुजी ज्यावेळेस देतात तेव्हा ते चांगला बसवण्यासाठी किती वेळ लागतो. 2 तास म्हणा, किंवा एखादा असा चांगला म्हणजे रियाला वगैरे असा चांगला 14 मात्राचा, पुन्हा आणखी 16 मात्राचा, आणखी जे सगळे मोठं जास्त 32 पुन्हा त्याच्यापेक्षा आता 24 जास्त होईल, पण 32 मात्राचा वाजवा बरं एखादा. ऐका ऐका. आता त्यांनी स्वतंत्र वाजलाय. आता आपल्याला माहिती आहे का तालात वाजलाय का म्हणून नाही म्हणून. आता मला तर काही कळत नाही. आता तालात वाजला का नाही आपण सगळ्यांनी बघायचा. एक टाळी वाजायच्या. बरोबर नाही जमन ना. एक टाळी अशी, तशी शेंगा पाकड्यासारखी नाही, जरा चांगली वाजवा टाळी. हां. एक.
वाजवायला. आता तुम्हाला हा बोल बोलण्यासाठी किती वेळ लागला असं सांगा. ते 2 तास आणि हे 2 तास तालात वाजवण्यासाठी. पण मी हे सगळे ज्यांना भजन शिकलं किती मिनिटात? मला लवकर, खोटं बोलू नका. किती मिनिटात? 1 मिनिटात. पुन्हा तालात, स्वरात, पुन्हा जागा पण चांगल्या काढल्या तुम्ही. लक्ष्मण भाऊ काढल्या का नाही सांगा? किती मिनिटामध्ये? असे विद्यार्थी घडवले पाहिजे बघा. विद्यार्थी आहे का नाही तुम्ही माझे सगळे? तोंडापुरतं म्हणा ना बाबा, मी गेल्यानंतर काही म्हणू नका. ऐका 1 मिनिटामध्ये आपण सगळं विसरलो महाराज, नाही का? किती सुंदर भजन आहे. ऐका सगळे. रामा 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 भजन असं केलं पाहिजे. नामस्मरण इतकं केलं बघा. 4 चौघी बसलात ना तुम्ही, तुकोबारांच्या प्रमाणे अनेकाचे कानी गुण दोष मनाने. 4 चौघी बसलात ना तुम्ही, बसल्यानंतर काय केलं पाहिजे? देवाचं चिंतन केलं पाहिजे, हरिपाठ म्हणला पाहिजे. बघा लक्षात ठेवा, हरिपाठ म्हणला पाहिजे. पण आमच्या इकडल्या बाया काय करतात माहिती का? 4 चौघी एकत्र बसल्या आणि त्या फाईलवर जर एखाद्या बाईचं नाव आलं की महाराज तिला रात्र पण पुरत नाही हो. कोणकडच्या बाया? कोणकडच्या? आमच्या इकडच्या. नाही तुमच्या इकडच्या नाही बापा, तुमच्या इकडल्या नाही, आमच्याकडलं सांगतो महाराज. 4 चौघी बसल्यात आणि गप्पा मारता मारता एखादी बाई आलं बाबा नाव. लक्षात ठेवा, एखाद्या बाईचं नाव आणण्यापेक्षा देवाचं नाव आणा ना, त्याच्यावरती चिंतन करा ना. हा, देव आपल्यावरती कृपा करेल ना. हा, देवाला म्हटलं पाहिजे, देवा तुझं चिंतन येण्यासाठी आमच्यावर कृपा कर. देवा ऐक ना, आम्हाला कधीच तू सोडू नको बघ. आपण म्हटलं पाहिजे आपण. आणि जोपर्यंत आपण बोलत नाही, एखादं लहान लेकरू आहे, आईला म्हणतं आई मला ते गुळी पाहिजे ग, किंवा आई मला तो गुळ पाहिजे. आई 1दा 2दा म्हणते हे नाही देणार. 3दा आई दे ना ग, आई म्हणते हे देणार नाही. 4थ्यांदा ते लेकरू रडतं. आईला वाटतं रडण्यापेक्षा, आरडाओरडा करण्यापेक्षा देऊन टाकलं पाहिजे ना. असं वाटतं का नाही सांगा? देऊन टाकलं पाहिजे. हा आरडाओरडा करतोय तर मला वाटतंय तसं एकदा म्हणा देवाला, देवा लक्ष दे माझ्याकडे. देव ऐकत नसेल, 2ऱ्यांदा म्हणा हे भगवंता लक्ष देणार रे माझ्याकडं. 3ऱ्यांदा म्हणा, 4थ्यांदा म्हणा. आणि ऐका ना, 5व्यांदा म्हणून बघा. लक्षात ठेवा, 5व्यांदा म्हटल्यानंतर बरोबर देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही बघा. ऐका, तुम्ही नामस्मरण करत असाल, भजन करत असाल, भजन करता करता सहज डोळ्यामध्ये जर पाणी आलं ना, समजून जायचं देवाची आपल्यावरती कृपा व्हायला सुरुवात झाली बघा. जोपर्यंत भजन करत नाही तुम्ही, मनोभावे जोपर्यंत भजन करत नाही, तोपर्यंत डोळ्यात पाणी येत नाही. आणि जरी सकाळी सकाळी डोळ्यात पाणी आलं की अगोदर तपासून घ्यायचं, सर्दी तर झाली नाही ना बरं का. ऐका, कहत सुनत आवे, कहत सुनत आवे आँखियों में पानी, राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. सगळे बोला श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय. सगळे बोला दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, वे सूर्य वंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुबरी वाणी, राम कहानी सुनो रे राम कहानी. बोला श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय, सगळे बोला श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. सहज म्हटलं भजन केलं पाहिजे महाराज. आणि ज्या दिवशी आपण भजन करू त्या दिवशी देवाला म्हटलं पाहिजे, देवा किसी हाल में
किसी बात पर ऐका देवा कहीं चल न देना तू छोड़ कर मेरे राम मेरे राम मेरे राम मेरे राम. आपण म्हणल्याशिवाय देव ऐकणार नाही. महाराज म्हणतात ऐका काय करायचं, देवाचं चिंतन करायचं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. काय केलं पाहिजे, संतांच्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे. हे सोपं आहे महाराज. कोणी ठेवलं हो? मला वाटतं माझी शबरी मैया आहे बघा. शबरीने संतांच्या चरणावरती डोकं ठेवलं. काय करायचं बघा तुम्ही. बघा मतंग ऋषीला जाण्याची वेळ आली. मतंग ऋषी म्हणजे शबरी तू इथंच थांब आता. प्रभू कुठपर्यंत थांबायचं. अगं तुला देव दर्शन द्यायला येतील, दर्शनासाठी तू जाऊ नको. देव तुला दर्शनासाठी घरी येईल नाही का. सुखे येतो घरा नारायण. पण त्यासाठी सांगितलंय महाराजांनी ठाईचं बैसोनी करा एक चित्त सांगितलंय. ऐका माझ्या शबरीने म्हणावं कही कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए तन पग तग चारे चुन चुन पुष्प बिछाए. ऐका मीठे फलचक कर मीठे फलचक कर नित्य सजाए थारी रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. ऐका कब दर्शन देगे कब दर्शन देगे राम परम हितकारी रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. सगळं आयुष्य गेलं महाराज शबरीचं. माझ्या सगळं आयुष्य गेलं. पण ऐका तिने भजन कधी सोडलं नाही. तिने नेहमी म्हणावं. काय म्हणावं ऐका सगळ्यांनी एक टाळी आणि मुखाने भजन म्हणायचा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. एक टाळी. वरी हात करा सगळे सगळे वरी हात करा. राम आएंगे आएंगे राम आएंगे राम मेरे झोपड़ी की भाग आज खुल जाएगी राम आएंगे. बोला सगळे. हाँ सगळे बोला. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. बोला सगळे. ओ दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे सपनों की सारी बात धुल जाएगी राम आएंगे. मेरी झोपड़ी की भाग आज धुल जाएगी राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे राम आएंगे राम आएंगे. राम आएंगे. सर्वांनी वरती हात करा. प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की लक्षात ठेवा. प्रभू आले म्हणा. शबरी मातेला दर्शन दिलं. 9विधा प्रकारची भक्ती दिली. बरोबर ना. भक्ती सांगितली 9विधा प्रकारची भक्ती सांगितली. लक्षात ठेवा. प्रभू आल्यानंतर किती आनंद वाटला सांगा ना. शबरी मातेला झाला पण तुम्हा आम्हाला झाला का नाही. कधी झाला 22 जानेवारी. बरोबर की नाही. 22 जानेवारी अयोध्या अयोध्या आए हैं मेरे राम बोलो जय जय श्री राम बोलो जय जय श्री राम. ऐका युग राम राज का आ गया शुभ दिन आज का छा गया हुई जीत सनातन धर्म की हर घर भगवान आएगा. अयोध्या अयोध्या आए हैं मेरे राम बोलो जय जय श्री राम बोलो जय जय श्री राम. महाराज म्हणतात लक्षात ठेवा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावरती मस्तक ठेवा. महाराज म्हणतात मला माहिती आहे महाराजांना माहिती आहे
की हे शक्य नाही, म्हणून महाराजांनी सांगितलं वेची ते वचन जेणे राही समाधान, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. मोठे प्रेमाने एकदा वरती हात करा, सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जोरदार टाळी वाजवाय. लक्षात ठेवा, बस 2च चरणाचा विचार सांगतो, अगदी 2 मिनिटांना ऐका. महाराज म्हणतात वेची ते वचन जेणे राहे समाधान. वा वा, अरे वा, या बाबा. या ठिकाणी आदरणीय श्री हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज बोधले आणि श्री हरिभक्तपरायण नवनाथ महाराज बोधले, या ठिकाणी दोन्ही महात्मे आले. तर टाळी वाजवा जोरदार. विठाला 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 विठाला. तिसरं मला वाटतं जवळजवळ 5वं चरणाचा विचार सांगतोय. महाराज म्हणतात वेची ते वचन जेणे राहे समाधान. काय करायचं बघा, बघा ज्याला परमार्थ चांगला करायचा त्याने चांगलं बोललं पाहिजे, ज्याला प्रपंच चांगला करायचा त्याने चांगलं बोललं पाहिजे. बघा बस एवढे 2 मी प्रमाण सांगणार आहे. शेवटचे 2 चरण सांगतोय, शेवट संपवतो. ऐका, फक्त 2 मिनिटं चांगलं बोललं पाहिजे. ऐका, म्हणजे कसं, आपण बोलत असताना प्रत्येकाला आनंद वाटला पाहिजे, बरोबर ना. तुकोबारांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात बाबा चांगलं बोललं पाहिजे ना. वेची ते वचन जेणे राहे समाधान. पण ऐका ना, महाराजांनी सांगितलंय पण आम्ही ऐकतो का. ऐका, हे एखाद्याचं नाव यश, एखाद्याचं नाव राम आहे, आपण त्याला काय म्हणतो, नाही सांग खरं बोलायचं. आपण एखादं नाव राम आहे त्याला काय म्हणतो, राम आहे, बरोबर ना. एखादं नाव श्याम आहे त्याला काय म्हणतो, बरं. एखादं नाव विश्वंभर आहे त्याला काय म्हणतो आपण. माझ्या तोंडावर तरी म्हणू नका कमीत कमी, मी उभा आहे. बरं माघारी म्हणा ना, काय म्हणायचं तुम्हाला इथं. हा, कोण म्हणलं यश. बरं तुझं नाव यश आहे, बाकीचे तुझं सगळे काय म्हणतात, म्हणते का नाही सांग. ऐका, सुभाषितकार सांगतात प्रिय वाक्य प्रधानेन सर्व तुष्यंती जंतवाहा तस्मात तदैव वक्ते वचने किम दरिद्रता. आपण शब्द दरिद्री का राहायचं सांगा. चांगलं बोललं पाहिजे. ऐका, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. महाराज म्हणतात इतकं चांगलं बोललं पाहिजे. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. हा, बोलता बोलता देवाला आनंद वाटला पाहिजे, नाही का. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवायशी बोले कबीर, नाही का. चांगलं बोललं पाहिजे. काही काही माणसं म्हणतात महाराज आमचं बोलणं लय कडक. कसं काय महाराज, आम्ही तोंडावर बोलतो. लक्षात ठेवा, तोंडावर तर माणसाने कधीच बोललं नाही पाहिजे. अरे दुसऱ्याचं मन नाराज करणं आपल्याकडे, आपण नाही का, आपण दुसऱ्याचं जर मन नाराज केलं तर सोपी गोष्ट नाही महाराज. दुसऱ्याचं मन कधी नाराज करायचं नाही. ऐका, किसी हाल में, आणखी एक प्रमाण सांगतोय बघा तुम्हाला. एक पद ऐका. सदा ना रहा है सदा ना रहेगा ये जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. किती पुढे ऐका ना. सदा ना रहा है सदा ना रहेगा ये जमाना किसी का नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. पण खरं सांगा, आपण दुसऱ्याचं मन दुखवतो का नाही सांगा. फक्त दुसऱ्याचं मन दुखू नका एवढं जरी नियम सांभाळला तरी लक्षात ठेवा
महाराज म्हणतात देव प्राप्त होऊ शकतो. पण आपण माणसं खूप विचित्र आहेत. एकदा पाठीमागं बरं का युवराज महाराज, मी एकदा बसनी प्रवास करत होतो गुरुजी. बसने प्रवास करत असताना मला वाटलं एखाद्या एक म्हातारी काठी टिकीत आली, बसमध्ये चढली. मला वाटलं तिला जागा द्यावत बसायला. याला आजी आजी इथे माझ्यापाशी जागा आहे. माझ्यापाशी म्हातारी आली, मला म्हणे होय पलकड. काय म्हणे होय पलकड. मी थोडं साईडला सरकलो. मला म्हणते अरे मुर्द्या होय ना पलकड थोडंसं. म्हणलं वारे म्हातारे म्हणलं हां. म्हणलं असं कसं बरं बोलणं हिचं नाही का. माझा मित्र मला म्हातारे कळते का ग तुला. म्हणे काय. अगं ते महाराज आहेत म्हणे, महाराजांनी तुला जागा दिली. ती म्हणते असतील महाराज. गाडी काय त्याच्या. बोला ना बोला ना, तुम्ही तरी काहून मागं राहता बोला. मी असं म्हणणार नाही म्हातारी डोकेवाडीतली होती असं म्हणणार नाही नाही का. ती म्हणते अगं म्हातारे ते महाराज आहेत ना गं. ते म्हणे असतील महाराज, मला काय चुलीत घालायचे का काय म्हणे मला. हां अरे काय बोलणं आहे सांगा ना. या बोलण्याने मला आनंद वाटत असेल का सांगा. नाही महाराज, कोणीही माणूस असू द्या असं बोलल्यावर जमणार नाही. हां महाराज म्हणतात बाबा ऐका 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 ऐका. तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहिती. ऐका पटकन सांगा लवकर, सेवा संपवायची मला बरोबर ना. अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी प्रचार सभेसाठी बिहारमध्ये येणार होते. आणि बिहारचे गुरुजी तत्कालीन मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद यादव म्हणतात हमार बिहार तोहार क्या काम आहे. जमलं का. हमार बिहार तोहार क्या काम आहे हे म्हणता. असे बातमी गेली अटलजींच्या कानावरती. अटलजी दुसऱ्या दिवशी आले. अटलजी म्हणतात कल हमारे प्रिय भाई लालूजी कह रहे थे. मी बोलणं सांगतो तुम्हाला. कल हमारे प्रिय भाई लालू जी कह रहे थे हमार बिहार तोहार क्या काम है. लेकिन लालू जी को मालूम नहीं है लालू जी बिहारी है लेकिन हम अटल बिहारी है. अरे दादा आता काल्याच्या दिवशी तुम्ही बुंदी खाऊन तुम्हाला लक्षात येईल मग. हां दृष्टांत लक्षात आलं का तुमच्या. अरे इतकं सुंदर बोललं पाहिजे. आपण बोलल्यानंतर लोकांना आनंद वाटला पाहिजे. लालूजीला वाईट वाटलं असेल का सांगा. नाही ना. इतकं सहज बोललं पाहिजे, इतकं चांगलं बोललं पाहिजे. अरे बोलल्यानंतर माणूस जग जिंकत येतं. बोलल्यानंतर बोलणं चांगलं असल्यानंतर जग जिंकता येतं. आपके खाते में 15-15 लाख आएगे. नाही येऊ द्या, नाही येऊ द्या, पण आनंद वाटतो का नाही सांगा. हां महाराज प्रभू बसलेत ना, विराजमान झालेत ना, काय 15 लाखाची गरज आहे नाही का. लक्षात ठेवा. आता सगळ्यांनी एकत्र येण्याची फार गरज आहे. जर आपण लवकर एकत्र आलो नाही तर आपला बांगलादेश लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. गरज आहे. आता ही सांगणं गरज आहे. लक्षात ठेवा. बघा आता ते कोणतं गाव. पहलगावमध्ये मला वाटतं जात नाही विचारली. या लक्षात ठेवा. जात नाही विचारली. हा कोण आहेत तुम्ही सांगा. तुम्ही कोण आहेत सांगा. हिंदू आहे का मुस्लिम आहेत सांगा लवकर. आणि गोळ्या घातल्या. माहिती ना, माहिती आहे ना. आता सध्या बघा आता युद्धाची सुरुवात आहे, तयारी सुरू आहे. सगळ्याला वाटतं असं वाटतं हां आता मारणार, पाकिस्तान जाणार, पाकिस्तान संपणार असं वाटतंय. बरोबर आहे ना. वाटतं ना सगळ्यांना. सगळ्यांना वाटतं का नाही. आता असं वाटतंय पण लक्षात ठेवा आपल्याला आनंद आहे. पण ज्याचा मुलगा त्या सीमेवरती त्या माईला काय वाटत असेल सांगा. त्या माईला काय वाटत असेल सांगा ना. जरा थोडंसं डोक्यात घ्या. नुसतं त्यांनी ते युद्ध खेळतील असं करू नका, समजू नका. आपणही सावध राहणं गरजेचं आहे. आता घराघरामध्ये मी तर असं म्हणतो घराघरामध्ये मला वाटतं सैनिक तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा. हां अभी नाही तो कभी नाही. हां आपण उठतोच 10-10 वाजता. पोराकडे मोबाईल काय असतो बरोबर ना रे. ते मोबाईल काय बघतो आपण रे. हां गेम गेम गेम. बघा तुम्ही म्हणता महाराज खोटंच बोलायला बा. आमच्या गावामध्ये आला खोटं बोलायला. मी खोटं अजिबात बोलत नाही. ते काय म्हणतो महाराज गेम खेळत होता बरोबर ना. आता हे गेम खेळण्यापेक्षा पोराव सकाळी लवकर उठत जा, व्यायाम करत जा. तुम्हाला महाराज लुडोच आमचा संध्याकाळी 12-1 पर्यंत चालतो नाही का. लक्षात ठेवा. हे मी मुलाला कधीच वाईट म्हणणार नाही. हे जबाबदार फक्त तुम्ही मायबाप आहेत. लक्षात ठेवा. आणि माय सगळ्यात जास्त द्या ना. एकुलता एक मुलगा आहे. 15,000 का जास्त झाली काय. द्या द्या द्या. आणि घेऊन दिला मोबाईल. ते मोबाईल घेऊन दिल्यानंतर ते माईकडे बघत नाही, बापाकडेही बघत नाही. बघतो अहो घरामध्ये पहिला संवाद असायचा. घरामध्ये एकमेकांची चर्चा असायची बरोबर ना. टी व्ही बघत असताना सगळे सोबत यायचे, टी व्ही बघायचे. मला वाटतं काही एखादे रामायण सिरियल असेल तर घरातले सगळे बसायचे आणि ते सिरियल पाहायचे. आता झाले तसं. आता सुनाकडे एक मोबाईल, मुलाकडे एक मोबाईल आहे, नातवाकडे एक मोबाईल आहे. आणि ते म्हातारे सगळ्यांकडे बघतात असे. बरोबर आहे का नाही सांगा. बरोबर आहे का नाही. हे सगळे बघतात की आम्हाला कोणतरी बोललं पाहिजे. लक्षात ठेवा. घरातला संवाद निघून गेलाय, घरामध्ये वाद निर्माण झालाय. हे सगळं सांभाळलं पाहिजे. महाराज म्हणतात चांगलं बोला. वेची ते वचन जेणे राहे समाधान, तुझ बाबा हे देव
तरी हा सुलभ उपाय महाराज म्हणतात जास्त नाही झाला तरी चालेल, पण थोडा उपकार करायचा अभंगाच्या शेवटच्या चरणात. तो कामने ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नामदार माऊली तुकाराम. हा ज्ञानेश्वर माऊली नामदार माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली नामदार. जीवनामध्ये थोडा परोपकार करा, जास्त झाला नाही तरी चालेल, लक्षात ठेवा थोडा उपकार केला पाहिजे. महाराज म्हणतात नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ऐका, तन्मन धनाने सेवा केली पाहिजे. इतका सुंदर सप्ताह सुरू आहे. आज सप्ताह मला वाटतं कालपासून सुरू झाला आहे, आज दुसरा दिवस आहे. इतकं सुंदर नियोजन आहे. एकदाच आमचे जे संयोजक आहेत, नियोजक आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. ऐका, गावाची मनोभावी सेवा करणाऱ्यासाठी बघा, गावाची जर मनोभावी सेवा करावी असं वाटत असेल तर मला नक्की असं म्हणावं वाटतं. बघा बघा, एवढं मोठाले महाराज लोक आपल्या इथे येत आहेत, त्यासाठी नुसतं संपर्क असून चालत नाही, नुसतं एकदा फोन करून चालत नाही, त्यांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं बरं. आणि ते आमचे आदरणीय लक्ष्मण महाराज करतात, लक्षात ठेवा. लक्ष्मण महाराज करतात, लक्षात ठेवा. का माहिती का, कसं आहे, मी मगाशी बोलून गेलो, साधूचं आपल्यावर प्रेम, मला वाटतं आपलं साधू प्रेम असून चालत नाही, मग साधूचंही आपल्यावरती प्रेम पाहिजे, नाही का. हे कलाकार मंडळी येतं, नुसतं आपलं प्रेम असून चालत नाही, त्यांचंही प्रेम पाहिजे. हे सर्व महाराज मंडळी येतं, नुसतं आपलं महाराज मंडळी प्रेम असून चालत नाही, त्यांचंही आपल्यावरती प्रेम पाहिजे. मला वाटतं हा सलोक आहे, हे सगळे जपसतात. हे सर्व गावातले भजनी मंडळ, ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, मला वाटतं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शेवेला पूर्ण विराम. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु कश्चित् दुःखमाप्नुयात्. एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या ज्ञानोबारायांचं तुकोबाराचं भजन करू. सेवेला पूर्ण विराम. सगळ्यांनी हा वरती याद करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सगळे बोला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला बोला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. तुकाराम 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 तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल.